कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन। मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट परिषद आणि प्रदर्शनालाही उपस्थित राहणार। मेट्रो 3च्या शेवटच्या टप्प्याचंही लोकार्पण। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी दिबा पाटलांचे चिरंजीव अतुल पाटील यांना निमंत्रण। दरम्यान स्थानिक भूमिपुत्रांकडून विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होती। शरद पवारांनाही नवी मुंबई विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाचं निमंत्रण। शरद पवार विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 31,628 कोटींच्या पॅकेजची घोषणा। 3 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत करणार मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। कोरडवाहू शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 18,500 रुपयांची, हंगामी बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 27,000ची मदत मिळणार। बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 32,500 रुपये मदत मिळणार, सरकारची घोषणा। आतापर्यंतचं सगळ्यात मोठं पॅकेज, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर ताण सहन करावा लागेल, केंद्राला प्रस्ताव देण्यासंदर्भातही कार्यवाही सुरू, फडणवीसांची माहिती। कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करूच, पण कर्जमाफीपेक्षा थेट मदतीची आज गरज। उद्धव ठाकरेंच्या कर्जमाफीच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी नियमित कर्जमाफी करणाऱ्यांना सवलतीचं आश्वासन पूर्ण न केल्याचाही आरोप। खरडून गेलेल्या जमिनीला प्रति हेक्टरी 3,47,000ची मदत मिळणार। 47,000 रुपये कॅश तर 3 लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून देण्याची फडणवीसांची घोषणा। प्रत्येक मृत दुधाळ जनावरामागे 37,500 तर ओढकाम करणाऱ्या जनावरामागे 32,000। कुक्कुट पालनाच्या नुकसानासाठी प्रति कोंबडी 100 रुपयांची मदत, राज्य सरकारची घोषणा। तमिळनाडू आणि कर्नाटकपेक्षा आपण शेतकऱ्यांना जास्त मदत दिली, उपमुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवारांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यानं 2 हेक्टरच्या पुढे 3 हेक्टरपर्यंत मदत करण्याचा निर्णय घेतलाय। 2 हेक्टर पुढील भार राज्य सरकार उचलणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख तर जखमी व्यक्तींना 74,000 रुपये ते 2.5 लाख देण्याचा निर्णय। घरगुती भांडी वस्तूंचं नुकसान झाल्यास 5,000 प्रति कुटुंब आणि दुकानदार आणि टपरीधारकांना 50,000 रुपये देण्याची घोषणा। पाऊस पुरामुळे नुकसान झालेल्या घरांना प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरं बांधून देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। नुकसानग्रस्त भागातील शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करणार, कर्ज वसुलीला स्थगिती, जमीन महसुलातही सूट। इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10,000 कोटींची तरतूद। दरम्यान विहिरीमध्ये गाळ गेलेल्यांना 30,000ची मदत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेमधून घोषणा। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरेंची शिवसेना आज राज्यभर आंदोलन करणार। सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार। जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांवर धडकणार। सरकारनं घोषित केलेली मदत तोंडाला पानं पुसणारी, विजय वडेट्टीवार यांची टीका। आकडा फुगून मोठं पॅकेज सांगितलं, कर्जमाफीची अपेक्षा होती, शेतकरी मेल्यावर कर्जमाफी करणार का, असाही संतप्त सवाल। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी। तर लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीचा हट्ट आताच कशाला, निवडणुकीच्या आधी ई-केवायसीचा हट्ट का नव्हता, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर बच्चू कडू असमाधानी। अमरावतीच्या तिवसामध्ये राज्य सरकारच्या निषेधार्थ बच्चू कडूंचं आंदोलन। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करण्याची मागणी। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये एका थंबवर कर्जमाफी झाली, नियमित कर्ज भरणाऱ्याला प्रोत्साहन भत्ता जाहीर केला गेला, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर फडणवीसांना शिंदेंचा पुळका आल्याचंही केलं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये एका अंगठ्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, ठाकरेंनी अटी निकष लावले नव्हते, ओमराजे निंबाळकर यांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी द्यावी, ओमराजे निंबाळकरांची मागणी। सरकारनं पॅकेज नव्हे तर नुकसानग्रस्तांच्या हाती भोपळा दिलाय। 31,628 कोटींमध्ये फक्त 6,500 कोटी रुपयांची मदत, बाकी सर्व जुन्याच योजनांची गोळाबेरीज, अजित नवलेंचा सरकारवर हल्लाबोल। राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, माजी मंत्री के.सी. पाडवी यांची मागणी। शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी प्रयत्न केला पाहिजे, पाडवींची प्रतिक्रिया। माहिती सरकार अतिशय संवेदनशील, अतिवृष्टीनंतर सीएम डीसीएम शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते, विरोधकांना काही काम उरलं नसल्यानं हे पॅकेज त्यांना कमी वाटतंय। शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या पॅकेजवरून सुनील तटकरेंची विरोधकांवर टीका। लातूरच्या औसा तालुक्यामधल्या काही शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा, बँकेनं नोटीस पाठवल्यानंतर मनसेची आक्रमक भूमिका। मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळेंनी बँक अधिकाऱ्याला विचारला जाब। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला पिंपरी चिंचवड पोलीस सरसावले, मुख्यमंत्री सहायता निधीला 43,95,000 रुपयांची मदत। शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंकडून फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द।
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मराठवाड्यामधल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 50 लाखांची मदत। मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी मदतीचा चेक मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुपूर्द केला। पुण्यामधल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून शेतकऱ्यांना 1,25,00,000 रुपयांची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चेक सुपूर्द। राज्यातील विविध देवस्थानांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात। युवा सेनेच्या ऋतिक मांजरेकर यांच्याकडून धाराशिवमधल्या पूरग्रस्तांना मदत। पूरग्रस्त कुटुंबासाठी अन्नधान्याच्या किट्सचं वाटप। मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार। राज्य सरकारला मोठा दिलासा। वेगवेगळ्या ओबीसी संघटनांच्या याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळल्या। न्यायदेवतेचे आभार मानतो। कोर्टाच्या निर्णयावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। जीआर पक्का आहे, मराठ्यांनी हे लक्षात घ्यावं। जे ओबीसी नेते जीआरच्या विरोधात गेले त्यांचं राजकीय करिअर आता संपवायचं, जरांगेंचा इशारा। आता मी दिल्लीला जाणार। ओबीसींना मिळालेल्या 1994 सालच्या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणार। जीआर विरोधात कोर्टात जाण्याच्या इशाऱ्यानंतर जरांगेंचा निर्धार। 1994च्या जीआरला चॅलेंज करण्याचं जरांगेंचं वक्तव्य बालिशपणाचं। जरांगेंनी केलेल्या विधानावर प्रकाश शेंडेंकडून टीका। ओबीसींना मिळालेलं आरक्षण 42 वर्षांच्या परिश्रमातून मिळालं हे जरांगेला माहिती नसल्याचंही केलं वक्तव्य। आमची घरं उद्ध्वस्त केली तर आम्ही मागे लागणार। भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार, जरांगेंचा हल्लाबोल। मराठा आपला दुश्मन नाही आणि हा काही मराठ्यांचा नेता नाही। मनोज जरांगेंचं नाव न घेता छगन भुजबळांची टीका। तर 17 तारखेला बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार रॅली काढण्याचाही भुजबळांचा निर्णय। ओबीसी उमेदवार पाडू म्हणणाऱ्यांच्या विरोधात एकीनं लढू। सर्व ओबीसी नेत्यांना आदेश द्यावा लागेल, एक व्हावं लागेल, भुजबळांची प्रतिक्रिया। तर मराठा जीआर रद्द करणं यावर आपला फोकस ठेवा, भुजबळांचं वक्तव्य। ओबीसी संघटनांनी कोर्टामध्ये 3 याचिका केल्यात। आमची याचिका निकाली काढण्याच्या ऐवजी स्थगिती देण्यात आली। आता आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार, विजय वडेट्टीवारांची माहिती। आम्ही कोणत्याही ओबीसी नेत्याला संपू देणार नाही, बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। काही वक्तव्य करून लक्ष केंद्रित करण्याचा जरांगेंचा स्वभाव, तायवाडेंची टीका। राजकारण करण्याची आता वेळ नाही, हाकेंचा ओबीसी नेत्यांना सल्ला। भुजबळ वडेट्टीवार ओबीसींविषयी ठाम भूमिका मांडतायत। आता भूमिका मांडून उपयोग नाही, जाहीरपणे राजीनामे द्यायला हवे होते, लक्ष्मण हाकेंची टीका। हैदराबाद गॅझेटचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं स्वीकारला। जीआर संदर्भातील हायकोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो। हायकोर्टाच्या जीआरवरील निर्णयावरून प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। सरकारवर दोषारोप करणाऱ्यांचं थोबाड फुटलंय, दरेकरांची विरोधकांवर टीका। मदत जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झालाय। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नुकसानीबाबत प्रस्ताव देणार। बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। पंजाबप्रमाणे मदत मिळायला पाहिजे होती, सोनवणेंचं मत। याचिकाकर्त्यांनी दिलेल्या अॅफिडेव्हिटवर राज्य सरकारला उत्तर द्यावं लागणार। राज्य सरकारच्या उत्तरानंतर अंतिम स्थगितीवर कोर्ट निर्णय घेईल। मराठा कुणबी जीआर विरोधातील आव्हान याचिका फेटाळल्यानंतर मराठा महासंघाचे राजेंद्र कोठरेंची प्रतिक्रिया। शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी। जस्टिस सूर्यकांत आज नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा। संविधानासोबत अनैतिकता करून सत्तेच्या हवेमध्ये असलेल्या शिंदेंचं विमान न्यायालय जमिनीवर पाडणार का, लवकरच कळेल, अॅडव्होकेट असीम सरोदेंचं वक्तव्य। शिवसेनेच्या आजच्या सुनावणीमध्ये न्याय मिळेल अशी आशा। खासदार अनिल देसाई यांची प्रतिक्रिया। तर अंतिम सुनावणी सुरू आहे, त्यामुळे आणखी निकाल पुढे जाणार नाही अशी अपेक्षा। लोकशाहीला साजेसा न्याय मिळेल, देसाईंचं वक्तव्य। शिवसेनेचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा आमचा विजय होईल, मंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। जनतेनं कल शिवसेनेलाच दिला, जनतेनं एकनाथ शिंदे यांना स्वीकारलेला आहे, योगेश कदम यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंकडे डीमेरिट आहे, मेरिट नाही। शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंकडेच राहील अशी आशा। शिवसेना चिन्हाबाबतच्या आजच्या अंतिम सुनावणीवर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये मराठी भाषेच्या कार्यक्रमाला गणेश नाईक अनुपस्थित। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक पहिल्यांदाच एका मंचावर येणार होते। ज्यांना निमंत्रण दिलंय त्यांनी कार्यक्रमाला यायला पाहिजे, उदय सामंतांची प्रतिक्रिया। निवडणुका आल्या की सरनाईकांचं हिंदीवरचं प्रेम जागवतं। मनसेच्या अविनाश जाधव यांची मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका। सरनाईकांनी आता पांडे व्हावं ही विनंती, अविनाश जाधवांचा टोला। वैभव नाईकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानं मराठा समाज एकवटला। वैभव नाईकांवर खोटा गुन्हा दाखल केल्याची प्रतिक्रिया मराठा महासंघाच्या सुहास सावंत यांनी दिली आहे। सरकारवर टीका करताना खासदार संजय देशमुखांची जीभ घसरली। मंत्री अशोक उईकेंना निवेदन देण्याच्या वेळेला शेतकरी आलेले होते, एवढं घाबरण्याचं कारण नव्हतं असं म्हणत सरकारवर जहरी टीका केली। मुंबईत कस्तुरबा रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्याकडून सर्वांना निवृत्ती सोहळ्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट। महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तक फेकून देत पुस्तक देणाऱ्याला माफी मागायला भाग पाडलं। माजी महापौर किशोरी पेडणेकरांची कस्तुरबा रुग्णालयामध्ये स्टाफसोबत चर्चा। परिचारिकांनी जाहीर माफी मागितली। प्रबोधनकारांची पुस्तकं कुणीही छिडकारली नाहीत, फक्त नाकारलीत, पेडणेकरांची माहिती। तर पुस्तकं देणाऱ्या कदम या व्यक्तीमागचा आकाश शोधण्याची मागणी।
पूरग्रस्तांपर्यंत 100% मदत पोहोचवण्यावर भर द्या. महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या सूचना. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये आढावा बैठकीला पक्षातील सर्व मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित. पुण्यामध्ये मनसेला महाविकास आघाडी सोबत घ्या. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सूर. भाजपा आणि महायुती विरोधात वज्रमूठ उभारण्यासाठी पुण्यामध्ये मनसेची सोबत हवी, ठाकरेंच्या सेनेचं मत. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.